बावनकुळे यांच्या विधानातलं एका भागाकडे तुझं लक्ष वेधायचं आहे मनोज, की आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती जे काय बोलतो पक्षाच्या, त्या संदर्भात ते बोलतायत आणि ह्या पक्षाच्या ग्रुपवर अगदी साहजिक आहे की त्याचे कदाचित ऍडमिन हे पक्षाचे कोणी पदाधिकारी असू शकतील, कार्यकर्ते असू शकतील आणि त्या ग्रुपवरती अन्य कार्यकर्ते असू शकतील. वॉर रूम मध्ये आपण ह्याचं विश्लेषण करतो किंवा पाहतो असं ते म्हणाले. वॉर रूम मध्ये याचा अर्थ पक्षाची जी काय निवडणुकीसाठी तयार केलेली वॉर रूम प्रत्येक पक्षाने केलेली असते. त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश पाठवणं, ते माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, ती माहिती खरी किंवा असेल किंवा खोटी असेल, पक्षाच्या दृष्टीनं चांगली असेल, दुसऱ्या पक्षाच्या दृष्टीनं वाईट माहिती असेल, ती पोहोचवणं, अशा प्रकारचं काम. आणि हे आज होत आहे असं नाही, अनेक वर्ष, गेली 10 वर्ष तरी हे केलं जात आहे. आणि आता भाजपच्याच पावलावर पाऊल टाकून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अन्य पक्ष असतील, सर्वांनी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर हा सुरू केलेला आहे. त्यामुळे आपण बघतो की भाजपच्या एखाद्या नेत्याच्या विधानावरती तितक्याच तीव्रतेनं प्रतिक्रिया समाज माध्यमातून अन्य मंडळींकडून येतात. म्हणजे ट्रोल आर्मी जर भाजपकडे एकेकाळी होती असं म्हणू आपण, आहेच, म्हणजे ते कोणी नाकारण्याचं कारण नाही. अशाच प्रकारच्या ट्रोल आर्मी ह्या सर्व पक्षांकडे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता या सगळ्यावरती एक समाज म्हणून किंवा एक राष्ट्र म्हणून आपली प्रतिक्रिया काय असेल, तर याच्यातल्या सगळ्या कायदेशीर बाबी या तपासल्या जातील. संजय राऊतांनी आता मोठ्या प्रमाणात आरोप केलेला आहे. कदाचित त्यांच्या पक्षाचे काही मंडळी हा विषय घेऊन कोर्टातही जाऊ शकतील आणि तिथे सगळ्या प्रकारची चर्चा होऊ शकेल.